In last lecture, that is, we have studied encoder and decoder circuit. Then we started, that is next point, 7 segment display. So 7 segment display, this shape is as shared on your screen. That is, it is shape of 8, that we alphabet that is represented A, B, C, D, E, F, and G, and this dot means decimal point. So this decimal point we will represent by DP. So DP represent decimal point. Then next, that is explained 7 segment display. That is, on 7 segment display we will display digital numbers, that is 0, 1, 2, 3, 4 up to 9. सो ऑन 7 segment डिस्प्ले तर आपण काय करत होतो, 7 segment डिस्प्ले वरती 8 शेप वरती काय 0 to 9 नंबर जे आहे ते डिस्प्ले करतो. तर याच्यामध्ये 0 मीन्स काय असणार आहे की हा 0चा शेप आहे. 0च्या शेपवरून काय की इथं ए बी सी डी ई एफ जी, तर ही डायग्राम तुम्हाला सांगितली की ए बी सी डी ई एफ जी जो आहे याच्यावरून आपण काय करणार आहे, डिजिटल नंबरची काय करणार आहे ऑन आणि ऑफ स्टेट जी आहे ती रिप्रेझेंट करणार आहे. तर 0 ज्यावेळी असणार आहे तर 0 मीन्स काय की तुमचा ए ऑन असणार आहे, बी सी डी ई एफ ऑन असणार आहे, फक्त जी काय असणार आहे ऑफ असणार आहे. तर 0चा शेप जो आहे तो या शेपमध्ये, त्याच्यामुळे जी सोडून बाकीचे सगळे अल्फाबेट काय असणार आहे ऑन असणार आहे, जी जो आहे तो ऑफ असणार आहे. तर टेबल तुम्हाला लास्ट टाइम जो आहे तो सांगितलेला. 1 मीन्स काय की 1 जो आहे तो आपण 7 segment डिस्प्लेवरती या टाईपमध्ये डिस्प्ले करणार. तर त्यावेळी काय असणार आहे की तुमचा अल्फाबेट बघायचा सिक्वेन्स तुम्ही द्या ए बी सी डी एफ जी. तर तुमचा बी आणि सी काय असणार आहे ऑन असणार आहे, बाकीचे काय असणार आहे ऑफ असणार आहे. नंतर 2 साठी काय असणार आहे तर इथं 2 रिप्रेझेंट केलेला आहे. तर 2 कसा रिप्रेझेंट करणार आहे तुम्ही, तर 2 जो आहे या शेपमध्ये आपण काय करणार आहे 2 जो आहे तो रिप्रेझेंट करतो. तर 2 मीन्स काय की तुमचा ए ऑन असणार आहे, बी ऑन असणार आहे, इथं हा जी काय ऑन असणार आहे. देन नेक्स्ट जे आहे की इथं हा जो बीट आहे तुमचा ई बीट आहे, ई ऑन असणार आहे, आणि इथं हा जो आहे डी बीट जो आहे तो काय असणार आहे ऑन असणार आहे. त्याच्यानुसार 2 आपण काय करणार आहे डिस्प्ले करणार आहे. नंतर 3 जो आहे तो या टाईपमध्ये ड्रॉ करणार आहे. 7 segment डिस्प्लेवरती डिस्प्ले करताना शेप जो आहे तुमचा 3चा, त्याच्यानुसार डी साठी सॉरी 3 साठी तुमचे कोणकोणते अल्फाबेट ऑन आहेत त्यांचे ऑन पोझिशन नोट करणार, आणि बाकीचे काय करणार आहे हे 2 जे आहे ऑफ रिप्रेझेंट करणार. नंतर 4 साठी काय तर 4चा शेप, त्याच्यानुसार अल्फाबेट बघायचे कोणते अल्फाबेट ऑन आहे ते ऑन नोट करायचे, बाकीचे ऑफ नोट करायचे. देन 5चा शेप हा जो आहे 6चा आहे, 7, 8 आणि 9, त्याच्यानुसार आपण काय करणार की ऑन आणि ऑफ स्टेट जी आहे ती ए बी सी डी ई एफ जी ची काय करणार आहे नोट करणार आहे. तर हा टेबल लक्षात आला सगळ्यांना 7 segment डिस्प्लेचा. तर त्याच्यावरून आपण 2 टाईप जे आहे 7 segment डिस्प्लेचे स्टडी करणार आहे. दॅट इज कॉमन कॅथोड डिस्प्ले अँड कॉमन ॲनोड डिस्प्ले. तर कॉमन कॅथोड डिस्प्ले अँड कॉमन ॲनोड डिस्प्ले मीन्स व्हॉट की तुमचं कॅथोड काय असणार आहे की LED आपण यूज करणार आहे. तर LEDला 2 टर्मिनल असतात, ॲनोड आणि कॅथोड. तर LEDचं कॅथोड कॉमन कॅथोड डिस्प्ले ज्यावेळी असणार आहे त्यावेळी आपण LEDचं कॅथोड टर्मिनल काय करणार आहे कॉमन मीन्स काय ग्राउंडला कनेक्ट करणार आहे. देन सेकंड टाईप जो आहे कॉमन ॲनोड डिस्प्ले. तर कॉमन ॲनोड डिस्प्ले मीन्स व्हॉट की आपण LEDचं काय करणार आहे ॲनोड टर्मिनल जे आहे ते काय करणार आहे कॉमन मीन्स ग्राउंडला कनेक्ट करणार आहे. दॅट इज कॉमन कॅथोड डिस्प्ले अँड कॉमन ॲनोड डिस्प्ले. तर इथं डायग्राम दाखवते. कॉमन ॲनोड डिस्प्ले जो आहे तो इथं रिप्रेझेंट केलेला आहे. तर याच्यामध्ये की LEDचा सिम्बॉल दिलेला आहे, ॲनोड टर्मिनल, कॅथोड टर्मिनल. कॅथोड टर्मिनलच्या अक्रॉस काय रेजिस्टर जे आहे ते कनेक्टेड आहे. देन प्रत्येक LEDच्या अक्रॉस काय केलेलं आहे तर रेजिस्टर जो आहे तो कनेक्टेड आहे. तर 7 segment डिस्प्लेमध्ये टोटल आपल्याला LED किती लागणार आहे की तुमचे A B C D E F G पर्यंत अल्फाबेट आहे.
नंतर डेसिमल पॉईंट जो आहे डीपीने रिप्रेझेंट केलेला आहे. त्याच्यानुसार कॉमन ॲनोड डिस्प्ले जो आहे तो इथं रिप्रेझेंट करतोय. तर इथं या डायग्राममध्ये काय केलेलं आहे, एकतर तुम्ही ॲनोड टर्मिनल VCCला कनेक्ट करा किंवा ग्राउंडला कनेक्ट करा. आता मी या डायग्राममध्ये काय केलेलं आहे, तुम्ही ग्राउंडला कनेक्ट करू शकता किंवा VCCला कनेक्ट करू शकता. तर इथं या डायग्राममध्ये मी काय केलेलं आहे, प्रत्येकाचा ॲनोड टर्मिनल जो आहे, तर इथं हा जो आहे कॅथोड टर्मिनल आहे आणि हा जो आहे ॲनोड टर्मिनल आहे. तर प्रत्येकाचा ॲनोड टर्मिनल काय केलेला आहे, कॉमन करून काय केलेला आहे, VCCला कनेक्ट केलेला आहे. दॅट इज तुमचं काय कॉमन ॲनोड डिस्प्ले, की तुम्हाला जे कॉमन टर्मिनल यूज करायचे ते तुम्ही VCCला कनेक्ट करा और ग्राउंडला कनेक्ट करा. दॅट इज तुमचं काय असणार आहे, कॉमन ॲनोड डिस्प्ले. तर हा जो आहे ॲनोड डिस्प्ले जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. नंतर आपल्याला काय करायची आहे, डायग्रॅम जे आहे BCD टू 7 सेगमेंट डिकोडर जे आहे युझिंग कॉमन ॲनोड डिस्प्ले ड्रॉ करायची. तर BCD मीन्स बायनरी कोडेड डेसिमल. तर बायनरी कोडेड डेसिमल मध्ये काय असणार आहे, 4 इनपुट असणार आहे. तर इथं 4 इनपुट जे आहे ते ड्रॉ केलेले आहेत. आउटपुट काय असणार आहे 7 सेगमेंटचा, तर तुमचा ABCDEFG पॉईंट जो आहे तो आउटपुट असणार आहे. ॲज वेल ॲज हा जो आहे डिस्प्ले पॉईंट इथं रिप्रेझेंट केलेला आहे, कॉमन ॲनोड डिस्प्ले. तर हेच डायग्राम फक्त इथं काय केली आहे, इथं आउटपुटला कनेक्ट केली आहे. ॲनोड टर्मिनल जो आहे प्रत्येक अल्फाबेटच्या अक्रॉस LED कनेक्टेड आहे. LEDचं हे ॲनोड टर्मिनल प्रत्येकाचं काय कॉमन करून काय केलेलं आहे, VCCला कनेक्ट केलेलं आहे. दॅट इज कॉमन ॲनोड डिस्प्ले. आता इथं सेकंड जे आहे कॉमन कॅथोड डिस्प्ले बघा. तर कॉमन कॅथोड डिस्प्लेमध्ये काय केलेलं आहे, आता प्रत्येक LEDचं कॅथोड टर्मिनल जे आहे ते काय केलेलं आहे, कॉमन केलेलं आहे. आणि इथं सपोज काय केलेलं आहे मी, हे टर्मिनल ग्राउंडला कनेक्ट केलेलं आहे किंवा तुम्ही VCCला कनेक्ट केलं तरी चालेल. तर इथं मी काय केलेलं आहे सेकंड डायग्राममध्ये, तर हे जे आहे ग्राउंडला कनेक्टेड आहे. दॅट इज कॉमन कॅथोड डिस्प्ले. डायग्राम जे आहे सेम BCD टू 7 सेगमेंट डिकोडरमध्ये डायग्राम सेम ॲज कॉमन ॲनोड डिस्प्ले. तर इथं 4 इनपुट दिलेले आहेत. आउटपुटला काय तुमचे A टू G पर्यंत अल्फाबेट डेसिमल पॉईंट असणार आहे. प्रत्येक LEDचा कॅथोड टर्मिनल जो आहे तो कॉमन करून काय केलेला आहे, इथं मी ग्राउंडला कनेक्ट केलेला आहे. दॅट इज BCD टू 7 सेगमेंट डिकोडर जो आहे फॉर कॉमन कॅथोड डिस्प्ले रिप्रेझेंट केलेला आहे. देन नेक्स्ट जे आहे, तर कॉमन कॅथोड आणि कॉमन ॲनोड कन्सेप्ट कळाला. सिंपल कन्सेप्ट आहे. देन याच्यामध्ये 7 सेगमेंट BCD टू 7 सेगमेंट डिकोडर ड्रायव्हर IC आहेत. तर ड्रायव्हर ICs जे आहेत त्याच्यामध्ये की IC जे आहे IC 7446G किंवा 74246 जी आहे. तर तुम्हाला काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो, राईट BCD टू 7 सेगमेंट डिकोडर ड्रायव्हर ICs. तर ह्या ज्या आहे 3 सिरियली 3 ICs जे आहे त्या इंडिकेट केलेल्या आहेत. तर यातल्या कोणत्याही 2 जे आहे IC नंबर जे आहे ते तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारले जातात. तर याच्यामध्ये फर्स्ट IC जे आहे 7446 किंवा 74246 जे आहे स्पेसिफिकेशन रिप्रेझेंट केलेले, दॅट इज ॲक्टिव्ह लो ओपन कलेक्टर आउटपुट IC आहे. मॅक्सिमम व्होल्टेज जे आहे ICचं 30 व्होल्टपर्यंत. करंट सिंकिंग कॅपॅबिलिटी जी आहे 40 मिली अँपिअरपर्यंत. नंतर सेकंड टाईपची IC जी आहे BCD टू 7 सेगमेंट डिकोडरसाठी दॅट इज 7447 किंवा 74247. दॅट इज सेम की ॲक्टिव्ह लो ओपन कलेक्टर IC आहे. व्होल्टेज रेंज जी आहे याच्यापेक्षा या ICची कमी आहे, दॅट इज 15 व्होल्ट आहे. फर्स्ट ह्याची 30 व्होल्ट होती. आणि मॅक्सिमम करंट सिंकिंग कॅपॅबिलिटी जी आहे दॅट इज सेम ॲज फर्स्ट नंबरच्या ज्या IC रिप्रेझेंट केलेल्या आहे 40 मिली अँपिअर सेम करंट कॅपॅबिलिटी जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. देन थर्ड टाईपची IC जी आहे IC 7448 किंवा 74248 ओपन कलेक्टर IC आहे. पुलअप रेजिस्टरची रिक्वायरमेंट असते या टाईपच्या IC मध्ये 2 किलो ओहम. मॅक्सिमम व्होल्टेज रेंज जी आहे या 2 IC पेक्षा कमी आहे, दॅट इज 5.5 व्होल्ट.
करंट सिंकिंग कॅपॅबिलिटी जी आहे दॅट इज 6.4 मिली अँपियर जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. देन पिन डायग्राम जी आहे ती एका आयसीची पिन डायग्राम इथं तुम्हाला रिप्रेझेंट केलेली आहे दॅट इज 7447. तर इथं 7447 सेकंड नंबरची आयसी जी आहे ती इथं तुम्हाला सांगितली. तर ओपन ॲक्टिव्ह लो ओपन कलेक्टर आयसी आहे. व्होल्टेज रेंज जी आहे 15 व्होल्ट आहे. करंट सिंकिंग कॅपॅबिलिटी जी आहे 40 मिली अँपियर आहे. तर टोटल 16 पिनची आयसी आहे. 1 2 3 8 पिन जे आहे लेफ्ट साईडला आहे, 8 पिन जे आहेत त्या राईट साईडला आहे. तर टोटल पिन्स जे आहे 16 पिन आहे. त्याच्यामध्ये इथं पिनचं डिस्क्रिप्शन नोट केलेलं आहे. तर ABCD जे आहे BCD इनपुट्स आहेत. तर इथं डायग्राममध्ये बघा पिन नंबर 7A, पिन नंबर 1B आहे, नंतर इथं 2 नंबरची पिन C आहे आणि 6 नंबरची पिन D आहे. तर ABCD जे आहे ते काय BCD इनपुट्स आहेत. नंतर 7 सेगमेंट डिस्प्ले इंटरफेस करण्यासाठी इथं तुमचे A to G पर्यंत अल्फाबेट रिप्रेझेंट केलेले आहे. इथं A हा BCDEF जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. दॅट इज ॲक्टिव्ह लो आउटपुट्स. तर याच्या अक्रॉस आपण काय करणार आहे 7 सेगमेंट डिस्प्ले जो आहे तो इंटरफेस करणार आहे. देन RBI तर रिपल ब्लँकिंग इनपुट. तर BI बार किंवा RBI इथं रिप्रेझेंट केलेला आहे. RBI बार मीन्स व्हॉट. काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 2 मार्कसाठी क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्येच क्वेश्चन विचारलेला असतो. राईट फंक्शन ऑफ RBI किंवा राईट फंक्शन ऑफ BI ऑब्लिक RBO बार. तर RBI मीन्स व्हॉट रिपल ब्लँकिंग इनपुट. तर आपण फंक्शन जे आहे याचं स्टडी करणार आहे. फंक्शन सांगते तुम्हाला. देन BI दॅट इज नथिंग बट ब्लँकिंग इनपुट किंवा RBO मीन्स व्हॉट रिपल ब्लँकिंग आउटपुट जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. देन इथं LT रिप्रेझेंट केलेला आहे. LT मीन्स काय लॅम्प टेस्ट. तर आपण लॅम्प जो आहे तो IC वरती टेस्टिंगसाठी LT मीन्स पिन नंबर 3च्या अक्रॉस जो आहे तो चेक करणार आहे. देन फंक्शन जे आहे RBIचं फंक्शन इथं नोट केलेलं आहे. तर RBI सांगितलं. तर RBI मीन्स व्हॉट रिपल ब्लँकिंग इनपुट. तर याच्यामध्ये फॉर द नॉर्मल डिकोडिंग ऑपरेशन दिस इनपुट शुड बी कनेक्टेड टू लॉजिक 1. तर RBIचं फर्स्ट फंक्शन काय नोट केलेलं आहे तर डिकोडिंग ऑपरेशनमध्ये की तुमची RBI पिन जी आहे ती लॉजिक 1ला कनेक्टेड असते. देन सेकंड फंक्शन इथं नोट केलेलं आहे. इफ RBI इज कनेक्टेड टू ग्राउंड. जर तुमची RBI पिन रिपल ब्लँकिंग इनपुट पिन जर ग्राउंडला कनेक्टेड असेल देन इट स्विच ऑफ द डिस्प्ले व्हेन BCD इनपुट्स करस्पॉन्ड्स टू 0. तर ज्यावेळी RBI पिन तुमची 0ला कनेक्ट असणार आहे दॅट टाइम तुमचा डिस्प्ले काय असणार आहे ऑफ स्टेटला असणार आहे. तर डिस्प्ले ऑफ स्टेटला मीन्स व्हॉट की तुमचे BCD इनपुट्स काय असणार आहे 0 0 0. तर ABCD जे आहे ते चारही इनपुट काय असणार आहे 0 0 असणार आहे. दॅट इज सेकंड फंक्शन नोट केलेलं आहे. देन नेक्स्ट फंक्शन जे आहे ते नोट केलेलं आहे. फॉर नॉन झिरो BCD इनपुट्स मीन्स फर्स्ट कंडिशन सोडून बाकीचे जे इनपुट्स आहे दॅट टाइम द डिकोडर आउटपुट विल बी नॉर्मल अँड BCD नंबर विल बी डिस्प्लेड. तर तुमचे BCD नंबर काय होणार आहे डिस्प्ले होणार आहे की 1 2 3 अप टू BCD इनपुट्स किती 4चे तुमचे 15 कॉम्बिनेशन असणार आहे. तर फर्स्ट 0ची कंडिशन सोडून बाकीच्या कंडिशनला डिकोडर आउटपुट काय असणार आहे की ॲज युजल तुम्ही जो बायनरी इक्वॅलंट नोट केलेला आहे त्याचा डेसिमल नंबर जो आहे तो तुम्हाला डिस्प्ले होणार आहे दॅट इज 1 to 15 पर्यंत. देन नेक्स्ट फंक्शन जे आहे RBIचं नोट केलेलं आहे दॅट इज इफ RBI इज इक्वल टू 0 दॅट इज कनेक्टेड फॉर ब्लँकिंग आउट द लिडिंग 0 इन मल्टी डिजिट डिस्प्लेस. तर ब्लँकिंग जे काय आउटपुट असणार आहे तुमचं तर मल्टी डिजिट डिस्प्ले काय असणार आहे तर मल्टी डिजिट डिस्प्ले इज नथिंग बट तुमचं 7 सेगमेंट डिस्प्लेवरती काय की आउटपुट जे आहे RBI जर पिन 0 असेल तर 7 सेगमेंट 8चा जो शेप आहे त्याच्यावरती तुमचा काय 0 जो आहे तो काय होणार आहे डिस्प्ले होणार. दॅट इज फंक्शन ऑफ RBI ब्लँकिंग इनपुट. नंतर सेकंड जो आहे
BI, तर BI मीन्स व्हॉट, ब्लँकिंग इनपुट. तर ब्लँकिंग इनपुटचे फंक्शन जे आहे ते नोट केलेले आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट फंक्शन नोट केलेले आहे, इफ BI इज कनेक्टेड टू 0, जर ब्लँकिंग इनपुट 0ला कनेक्टेड असेल दॅट टाइम डिस्प्ले विल बी स्विच्ड ऑफ. तर तुमचा डिस्प्ले काय असणार आहे, स्विच ऑफ असणार आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ BCD इनपुट. तर इनपुट 0 असेल तर डिस्प्ले पण तुमचा काय असणार आहे, ऑफ स्टेटला असणार आहे, ॲज वेल ॲज BCD इनपुट्स काय असणार आहे तुमचे 000 कंडिशनला असणार आहे. देन सेकंड जे आहे फंक्शन, धिस फीचर इज युज्ड इन मल्टिप्लेक्सर डिस्प्ले इन ऑर्डर टू सेव्ह पॉवर. तर मल्टिप्लेक्सर कन्सेप्टमध्ये तुम्ही ब्लँकिंग इनपुट कन्सेप्ट जो आहे तो यूज करू शकता. देन थर्ड फंक्शन जे आहे ते नोट केलेलं आहे, इन नॉन मल्टिप्लेक्स्ड डिस्प्ले दिस इनपुट इज परमनंटली कनेक्टेड टू VCC. तर VCCला कनेक्शन जे आहे ते आपण रिप्रेझेंट करणार आहे BIचं. नंतर नेक्स्ट जे आहे RBOचं फंक्शन नोट केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट फंक्शन जे आहे ते नोट केलेलं आहे, द आउटपुट इज नॉर्मली at logic 1 but it goes to logic 0 during the zero blanking interval when RBI is forced to low level. तर आउटपुट नॉर्मली काय असणार आहे तुमचा RBOचं रिपल ब्लँकिंग आउटपुट लॉजिक 1ला कनेक्ट असणार आहे. बट काही केसेसमध्ये काय की ज्यावेळी तुमचं RBO पिन 0ला कनेक्ट असणार आहे दॅट टाइम तुमच्या ब्लँकिंग लाईन्स ज्या आहे, इनपुट लाईन्स ज्या काय असतील, RBI इनपुट लाईन्स ज्या आहे त्या लो लेवल मीन्स काय 0ला कनेक्ट असणार आहे. देन सेकंड फंक्शन इथं नोट केलेलं आहे, RBO इज युज्ड फॉर कॅस्केडिंग पर्पज. तर मल्टिपल जे आहे तुम्ही आउटपुट कॅस्केड, तर एकमेकांना सर्किट जे आहे ते कॅस्केड करण्यासाठी काय करणार आहे, RBO पिन जी आहे ती यूज करता, किंवा इट इज कनेक्टेड टू RBI इफ द नेक्स्ट स्टेज. तर याच्यामध्ये RBOचं फंक्शन जे आहे तो ते नोट केलेलं आहे. नंतर नेक्स्ट पिन जी आहे LT बार, दॅट इज लॅम्प टेस्ट. तर याच्यामध्ये दॅट इज दिस पिन इज युज्ड व्हेन वेदर ऑल द सेगमेंट्स ऑफ डिस्प्लेज आर वर्किंग प्रॉपरली ऑर नॉट. तर लॅम्प टेस्ट मीन्स वॉट, की आपण प्रत्येक LED जो आहे चेक करण्यासाठी काय करणार आहे, लॅम्प टेस्ट पिन जी आहे ती यूज करणार आहे, की आपण 0 to 9 काय करणार आहे डिजिटल डिस्प्लेवरती नंबर डिस्प्ले करणार आहे. तर चेकिंग पर्पजसाठी की तुमचे ऑल पिन्स ज्या काय असणार आहे 7 सेगमेंटच्या त्या ॲक्टिव्ह प्रॉपरली ॲक्टिव्ह आहेत का नाही ते क्रॉस चेक करण्यासाठी लॅम्प टेस्ट करणार आहे. देन LT इज फोर्स लो विथ RBO ॲट लॉजिक 1. तर LT ती सपोज 0ला सेट केलेला आहे दॅट टाइम आउटपुट तुमचं काय असणार आहे, रिपल ब्लँकिंग आउटपुट लॉजिक 1ला असणार आहे किंवा ओपन असणार आहे. देन ऑल द आउटपुट टर्मिनल्स विल बी फोर्स्ड टू देअर ॲक्टिव्ह स्टेट. तर जे काय आउटपुट टर्मिनल्स असणार आहे दॅट आर फोर्स्ड इन ॲक्टिव्ह टेस्ट स्टेज. तर हे जे आहे फंक्शन जे आहे ते तुम्ही रीड करा. प्रत्येक पिनचं फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला पेपरमध्ये. काही वेळा 2 मार्क्ससाठी तुम्हाला कोणत्याही पिनचं फंक्शन जे आहे ते विचारलं जातं. देन नेक्स्ट जे आहे की आपल्याला IC इथं दिलेली आहे, 7 सेगमेंट डिकोडर ड्रायव्हर सर्किट डायग्राम जी आहे ती इथं डिस्प्ले केलेली आहे. तर इथं एकच मिनिट, तर इथं 7 सेगमेंट डिकोडर ड्रायव्हर IC सर्किट जे आहे की IC आता आपण पिन डायग्राम स्टडी केली IC 7447ची. BCD इनपुट 4 असणारे, इथं डायग्राममध्ये A0 A1 A2 A3 ने काय केलेले BCD इनपुट्स जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहेत. देन ह्या पिन्स जे आहे त्या इथं इंडिकेट केलेल्या आहेत, LT लॅम्प टेस्ट रिपल ब्लँकिंग इनपुट किंवा रिपल ब्लँकिंग आउटपुट पिन जे आहे. तर या पिन जे आहे त्या 7 सेगमेंट डिस्प्लेच्या काय केलेल्या आहेत, कॉमन टर्मिनलला कनेक्टेड आहे. तर कॉमन करून काय केलेलं आहे इथं कॉमन टर्मिनलला कनेक्टेड आहे. देन अल्फाबेट्स जे आहे ABCDEFG आणि डेसिमल पॉईंट इथं ग्राउंडला कनेक्टेड आहे. तर इथं प्रत्येक पिन जी आहे 7 सेगमेंटच्या अल्फाबेटला आपण कनेक्ट करणार आहे. A ला, B ला, C ला, DEFG जे आहे सिक्वेन्शियली आपण काय करणार आहे पर्टिक्युलर पिनला कनेक्ट करणार आहे. दॅट इज 7 सेगमेंट डिकोडर ड्रायव्हर IC सर्किट डायग्राम जी आहे तिथं डिस्प्ले केली आहे. नंतर डिस्प्ले कॉन्फिगरेशनमध्ये सेम इथं दाखवलेले आहेत
की 8 शेपमध्ये, तर ह्या टाईपमध्ये तुम्हाला आपल्या लॅबमध्ये या टाईपचा 7 सेगमेंट डिस्प्ले जो आहे तो अवेलेबल आहे. तर 7 सेगमेंट डिस्प्लेमध्ये की तुमचे ABCD त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, अल्फाबेट्स जे आहे ते रिप्रेझेंट करणार आहे. हा डॉट जो आहे दॅट रिप्रेझेंट्स डेसिमल पॉईंट. तर इथं डेसिमल पॉईंट जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. देन डिस्प्ले कॉन्फिगरेशन, तर IC जी आहे 7 सेगमेंटची इथं ड्रॉ केलेली आहे. सेम 8 नंबरचा शेप जो आहे तो ड्रॉ केलेला आहे. इथं पिन ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत की AB, इथं CD. तर त्याच्यानुसार फक्त काय केलेली आहे, ती पिन काय केली आहे, त्या पॉइंटला कनेक्ट केलेली आहे डायग्राममध्ये. कॉमन ॲनोड असेल किंवा कॉमन कॅथोड असेल, तर डायग्राम जे आहे त्या इंडिकेट केलेल्या आहेत. तर हे जे आहे कॉमन कॅथोड आणि कॉमन ॲनोड डिस्प्ले कन्सेप्ट जो आहे तो आपण स्टडी केला. तर इथं आपला कॉम्बिनेशनल सर्किट थर्ड युनिट जे आहे ते संपलेलं आहे. तर याच्यामध्ये या युनिटमध्ये आपण की स्टार्टिंगला जे आहे स्टँडर्ड बुलियन रिप्रेझेंटेशन जे आहे ते स्टडी केलं. तर याच्यामध्ये स्टँडर्ड बुलियन रिप्रेझेंटेशन मीन्स व्हॉट, की त्याच्यामध्ये आपण सम ऑफ प्रोडक्ट अँड प्रोडक्ट ऑफ सम कन्सेप्ट जो आहे तो स्टडी केला. तर सम ऑफ प्रोडक्ट अँड प्रोडक्ट ऑफ सम मध्ये की मिनिमायझेशन जे आहे एक्झाम्पलचा स्टडी केलं. देन याच्यामध्ये आपण कॉम्बिनेशनल सर्किटमध्ये के मॅप रिडक्शन टेक्निक जे आहे, के मॅप रिडक्शन टेक्निक आपण स्टडी केल्या. तर के मॅप रिडक्शन टेक्निकमध्ये दॅट इज की के मॅप जो आहे 2 व्हेरिएबलसाठी असेल, 3 व्हेरिएबलसाठी असेल किंवा 4 व्हेरिएबलसाठी असेल, त्याच्यानुसार के मॅप जो आहे तो कन्सेप्ट स्टडी केला. देन नेक्स्ट याच्यामध्ये आपण काय स्टडी केलं की ॲडर सर्किट आणि सबस्ट्रॅक्टर सर्किट जे आहे ते स्टडी केले. तर ॲडर आणि सबस्ट्रॅक्टर मीन्स व्हॉट, ॲडरमध्ये काय करत होतो की हाफ ॲडर आणि फुल ॲडर सर्किट स्टडी केलं. तर त्याच्यामध्ये परत हाफ ॲडर जो आहे 2 हाफ ॲडर यूज करून फुल ॲडर सर्किट जो आहे तो डिझाईन केलेला, कन्सेप्ट स्टडी केला. सेम सबस्ट्रॅक्टरसाठी आपण कन्सेप्ट स्टडी केलेला, दॅट इज हाफ सबस्ट्रॅक्टर आणि फुल सबस्ट्रॅक्टर जो आहे तो स्टडी केला. परत फुल सबस्ट्रॅक्टर जो आहे दॅट इज डिझाईन्ड युझिंग 2 हाफ सबस्ट्रॅक्टर कन्सेप्ट स्टडी केलेला. देन हे जे आहे आपण अरेथमॅटिक सर्किट्स जे आहे ते स्टडी केले. देन याच्यामध्ये आपण एनकोडर डिकोडर कन्सेप्ट जो आहे तो स्टडी केला. तर एनकोडर डिकोडरमध्ये की आपण BCD टू 7 सेगमेंट डिकोडर हा एक कन्सेप्ट आता 7 सेगमेंट डिस्प्लेचा जो आहे तो स्टडी केला. देन मल्टिप्लेक्सर डीमल्टिप्लेक्सर कन्सेप्ट जो आहे तो स्टडी केला. तर मक्स आणि डीमक्स, तर मक्स अँड डीमक्स जो आहे, मल्टिप्लेक्सर मीन्स मल्टिपल इनपुट्स आणि डीमक्स मीन्स व्हॉट, तुमचे सिंगल इनपुट असणारे आणि मल्टिपल आउटपुट असणारे, दॅट इज मक्स अँड डीमक्स कन्सेप्ट जो आहे तो स्टडी केलेला आहे. देन या युनिटमध्ये आपण की मक्स जो आहे की आपण मल्टिप्लेक्सर सर्किट जे आहे दॅट इज की सपोज तुमचा मल्टिप्लेक्सर 2:1 16:1 मल्टिप्लेक्सर तुम्हाला डिझाईन करायचा आहे. तर 16:1 मल्टिप्लेक्सर तुम्ही युझिंग 4:1 मल्टिप्लेक्सर डिझाईन करू शकता किंवा 2:1 मल्टिप्लेक्सर यूज करून डिझाईन करू शकता किंवा 8:1 मल्टिप्लेक्सर यूज करून काय की मल्टिप्लेक्सर जो आहे तो कन्सेप्ट जो आहे तो डिझाईन करू शकता. देन तर कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किटमध्ये आपण एवढे पॉईंट स्टडी केले. आणि याच्यामध्ये हा लास्ट पॉईंट जो आहे डिजिटल बफर. तर याच्यामध्ये डिजिटल बफर जो आहे तर फक्त तुम्हाला थेरॉटिकल पार्ट याचा स्टडीसाठी आहे. मीन्स व्हॉट इज डिजिटल बफर कन्सेप्ट जो आहे तो सांगते तुम्हाला. तर डिजिटल बफर मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये आपण ट्रायस्टेट लॉजिक, युनिडायरेक्शनल किंवा बायडायरेक्शनल बफर जो आहे तो डिजिटल कन्सेप्टने रिप्रेझेंट करतो. तर डिजिटल बफर मीन्स व्हॉट, sometimes in digital electronic circuit we need to isolate logic gates from each other or have them drive or switch higher than normal load such as relay, solenoid and lamp without need of inversion. So one type of single input logic gate that allow to do just
दॅट इज कॉल्ड ॲज डिजिटल बफर. तर डिजिटल बफर जे आहे की तुमचं डिजिटल इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे. तर याच्यामध्ये आपण काय तर गेट्स आयसोलेशनसाठी डिजिटल बफर कन्सेप्ट जो आहे तो यूज करतो. की सपोज इथं डिजिटल बफरचं एक्झाम्पल जे आहे ते इंटिग्रेट केलेलं आहे की सिंगल इनपुट सिंगल आउटपुट नॉट गेट जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. इनपुट ए असेल तर आउटपुट सपोज क्यूने रिप्रेझेंट केलेलं आहे किंवा इनपुट क्यू असेल तर आउटपुट एने रिप्रेझेंट करतो. ट्रूथ टेबल जो आहे तो आपण स्टडी केलेला आहे की ए मीन्स काय इनपुट जर 0 असेल तर डिजिटल बफरमध्ये आता काय केलेलं आहे इथं हा नॉटचा सिम्बॉल जो आहे बबलचा सिम्बॉल काय केलेला आहे रिमूव्ह केलेला आहे. त्याच्यामुळे इनपुट 0 असेल तर आउटपुट पण काय केलेलं आहे 0 रिप्रेझेंट केलेलं आहे. 1 असेल तर काय 1 सेम इनपुट रिप्रेझेंट केलेलं आहे सेम आउटपुट 1 रिप्रेझेंट केलेलं आहे. दॅट इज ए इनपुटला क्यू आउटपुट जर 0 असेल तर 0 1 असेल तर 1. सिम्बॉल जो आहे दॅट इज सेम ॲज लॉजिक गेट नॉट गेट. फक्त नॉट गेटला इथं आपण काय बबल कनेक्ट करत होतो तर इथं बबल जो आहे तो ॲबसेंट आहे. दिस इज सिम्बॉल ऑफ डिजिटल बफर. तर डिजिटल बफरमध्ये इनपुट जे असेल तेच तुमचं काय असणार आहे आउटपुट असणार आहे. दॅट इज डिजिटल बफरमध्ये की इथं सेम कन्सेप्ट जो आहे तो नोट केलेला आहे. नॉट गेट सारखीच तुमची IC आहे. फक्त डिफरन्स काय आहे की तुमचं इनपुट जे काय असेल तेच काय असणार आहे आउटपुट असणार आहे डिजिटल बफरमध्ये. तर क्यू इज इक्वल टू ए ने काय केलेलं आहे आपण एक्सप्रेशन जे आहे ते नोट केलेलं आहे. देन देन याच्यामध्ये ट्रायस्टेट डिजिटल बफर जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर ट्रायस्टेट डिजिटल बफर मीन्स व्हॉट की याच्यामध्ये डिजिटल डायग्राम दाखवते. तर ट्रायस्टेटमध्ये काय आहे तर ट्रायस्टेट जो आहे हा जो आहे सिम्बॉल ट्रायस्टेट डिजिटल बफरचा सिम्बॉल आहे. दॅट इज इक्वॅलंट टू ओपन स्विच अँड क्लोज स्विच. तर हा जो आहे सिम्बॉल सेम नॉट गेट सारखा आहे. तर याला पिन काय आहे इनपुट पिन ए रिप्रेझेंट केली आहे. आउटपुट पिन काय केलेली आहे झेडने रिप्रेझेंट केलेली आहे किंवा क्यू इज इक्वल टू झेडने काय केलेलं आहे आउटपुट रिप्रेझेंट केलेलं आहे. देन या ट्रायस्टेट बफरला काय केलेलं आहे इनेबल पिन जी आहे ती कनेक्ट केलेली आहे. तर ज्यावेळी इनेबल पिन 0 असणार आहे त्यावेळी बफर तुमचा काय असणार आहे ओपन कंडिशनमध्ये असणार आहे. ज्यावेळी इनेबल पिन 1 असणार आहे त्यावेळी इथं स्विच काय असणार आहे क्लोज कंडिशनमध्ये असणार आहे. दॅट इज ट्रायस्टेट बफर. तर ट्रायस्टेट बफरचं इथं ट्रूथ टेबल जो आहे तो नोट केलेला आहे की इनेबल पिन ज्यावेळी 0 असणार आहे त्यावेळी इनपुट काय असणार आहे तुमचं 0 असणार आहे आणि स्विचची पोझिशन काय असणार आहे ओपन मीन्स व्हॉट की तुमचं इथं आउटपुट जे आहे दॅट इज झेड जे आहे तर झेड आउटपुट रिप्रेझेंट केलेलं आहे. तर ट्रूथ टेबलमध्ये आउटपुट रिप्रेझेंट केलेलं आहे. देन सेकंड कंडिशन की तुमचं इनेबल पिन 0 आहे इनपुट सपोज 1 आहे. दॅट टाइम हा झेडने काय केलेलं आहे की आउटपुट जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. नेक्स्ट कंडिशनमध्ये काय की ही जी डायग्राम आहे सेकंड दॅट इज इनेबल पिन 1 करणार आहे. दॅट टाइम 2 कंडिशन असणार आहे एक तर इनपुट 0 असणार आहे किंवा 1 असणार आहे. ज्यावेळी इनपुट 0 असणार आहे दॅट टाइम आउटपुट पण काय असणार आहे 0 असणार आहे. ज्यावेळी इनपुट 1 असणार आहे दॅट टाइम आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे. तर ही जी कंडिशन आहे इनेबल पिनची इम्पॉर्टंट आहे की इनेबल पिन ज्यावेळी 1 असणार आहे दॅट टाइम जर इनपुट 0 असेल तर आउटपुट 1 सॉरी 0. जर इनपुट 1 असेल तर आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे. तर आउटपुट जे आहे जे तुमचं इनपुट असणार आहे तेच काय असणार आहे बफरमध्ये आउटपुट असणार आहे. दॅट इज इनपुट आणि आउटपुट काय असणार आहे दॅट इज इक्वल असणार आहे. दॅट इज इन ट्रायस्टेट बफर. तर इथं बफरची डायग्राम जी आहे ती फक्त स्टडीसाठी आहे तुम्हाला. बाकी पिन डायग्राम वगैरे त्या डिटेलमध्ये नाही आहे स्टडीसाठी. तर इथं हे थर्ड युनिट जे आहे ते आपलं कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट जे काय आहे ते संपलेलं आहे. तर याच्यामध्ये कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट थर्ड युनिटचा स्टडी करा. आपण टेस्ट घेऊया या युनिटवरती. तुमच्याने सांगा त्याच्यानुसार आपण टेस्ट जी आहे ती अरेंज करूया. अभ्यास करा कारण की या थर्ड आणि फोर्थ युनिटला तुमचं वेटेज जे आहे मार्क्स जे आहे जास्त मार्क्ससाठी तुमचं युनिट जे आहे ते सिलेबसमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तर
सिलेबसमध्ये बघा तर कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट जे आहे टोटल 16 मार्क्सचा चॅप्टर आहे. परत आपण सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट जे आहे ते स्टडी करणार आहे, तो पण 16 मार्क्सचा चॅप्टर आहे. तर याच्यामध्ये थर्ड चॅप्टरचं प्रिपरेशन करा. देन आपण नेक्स्ट चॅप्टर जे आहे फोर्थ चॅप्टर नेक्स्ट युनिटला स्टार्ट करूया, सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. आणि लास्ट युनिट जे आहे डेटा कन्व्हर्टर्स अँड PLD सर्किट्स. तर तो चॅप्टर जो आहे तो छोटा आहे, 6 मार्क्सचा चॅप्टर आहे. तर कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट वरती स्टडी करा. सेम कॉम्बिनेशनलच्याच रिलेटेड सर्किट्स जे आहे सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट्स मध्ये आपण स्टडी करणार आहे नेक्स्ट युनिटमध्ये. तर त्याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहे तर फ्लिप फ्लॉप सर्किट जे आहे की पहिल्यांदा आपण बेसिक मेमरी सर्किट्स जे आहे ते स्टडी करणार आहे. तर बेसिक मेमरी सर्किट्समध्ये की तुमचं सेट रिसेट लॅच सर्किट युझिंग नॅन्ड गेट, नॉर गेट. तर तुम्हाला ट्रूथ टेबल माहिती असले पाहिजे नॅन्डचा, नॉरचा. देन ट्रिगरिंग मेथड्स जे आहे ते आपण स्टडी करणार आहे, एज ट्रिगर किंवा लेवल ट्रिगर. त्याच्यामध्ये फ्लिप फ्लॉप सर्किट्स जे आहे ते स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये सेट रिसेट असेल, क्लॉक असेल, देन प्रीसेट विथ क्लिअर. तर वेगवेगळ्या टाईपचे फ्लिप फ्लॉप सर्किट जे आहे मास्टर स्लेव्ह फ्लिप फ्लॉप सर्किट, नंतर डी फ्लिप फ्लॉप, टी फ्लिप फ्लॉप. तर वेगवेगळे आपण फ्लिप फ्लॉप सर्किट जे आहे ते नेक्स्ट युनिटमध्ये स्टडी करणार आहे. देन शिफ्ट रेजिस्टर कन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे. तर त्याच्या आधी तुम्हाला लॉजिक गेट्स प्रत्येकाचे ट्रूथ टेबल माहिती असले पाहिजे, सिम्बॉल माहिती असले पाहिजे. लॉजिकल डायग्राम जर ड्रॉ करायला सांगितली तर लॉजिकल डायग्राम जी आहे ती ड्रॉ करता आली पाहिजे. दॅट इज रिलेटेड इन कॉम्बिनेशनल सर्किट. त्याच्यावरूनच आपण काय करणार आहे सिक्वेन्शियल सर्किट्स जे आहे ते डिझाईन करणार आहे. सिक्वेन्शियल कॉम्बिनेशनल सर्किटचा स्टडी करा. देन नेक्स्ट लेक्चर पासून आपण नेक्स्ट युनिट जे आहे ते स्टार्ट करूयात. तर याच्यावरती टेस्ट कधी घ्यायची तुम्ही सांगा, त्याच्यावरून टेस्ट जी आहे ती आपण अरेंज करूया. टोटल 16 मार्क्सचा चॅप्टर आहे. आपण 20 मार्क्सची ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चनची टेस्ट घेऊया. तुम्ही स्टडी करा, तुमच्या याने सांगा कधी टेस्ट घ्यायची, चॅटबॉक्समध्ये शेअर करा. मग त्यावेळी आपण टेस्ट जी आहे ती अरेंज करूया. पूर्ण चॅप्टरचा स्टडी करा. कधी घ्यायची टेस्ट चॅटबॉक्समध्ये शेअर करा, तुमच्या ह्याने सांगा. अभ्यास कंपल्सरी सगळ्यांना टेस्ट जी आहे ती द्यायची आहे. संडे मीन्स नेक्स्ट संडे. बाकीच्यांना काय प्रॉब्लेम आहे का संडेला घेतली तर? आता ट्यूजडे 3-4 दिवस अभ्यास करा आणि मग संडेला आपण टेस्ट घेऊया. संडेला कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? नसेल तर मग संडेला घेऊया. जर कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्याने डेट आणि डे सांगा, त्या दिवशी आपण टेस्ट घेऊया. पण त्याच्या आधी प्रिपरेशन जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. प्रिपरेशन जे आहे पूर्ण चॅप्टर प्रिपेअर करा, त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टेस्ट जी आहे ते आपण घेणार आहेत. संडेला घ्यायची, कोणाला काय प्रॉब्लेम नसेल तर संडेला आपण टेस्ट घेऊया. टाइम सांगते मी नंतर तुम्हाला. जर कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर मग सांगा, दुसऱ्या दिवशी घ्यायची असेल कोणत्या तर. ठीक आहे, संडेला थर्ड युनिट वरती टेस्ट होईल आणि नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट युनिट जे आहे ते स्टार्ट करूया. तर इथं लेक्चर जे आहे ते मी एंड करते. नेक्स्ट लेक्चरला तुम्ही काय करा, जॉईन व्हा.